बिबट्या किंवा वाघ हे नाव काढतात अनेकांच्या अंगाला शहारे निर्माण होतात। आज प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रभर हे नाव नावारूपाला आल्यासारखे व दहशतीचं वातावरण निर्माण करणारी ही वेळ आलेली आहे। डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा बिबट्या वाघ आता रस्त्यावर येऊन वावर करू लागलेला आहे। एवढेच नव्हे तर शेती शिवारामध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। शेतातून राहणारे शेतमजूर, शेतकरी, रस्त्यावर चालणारे पदचारी, गावात होणारा शिरकाव यातून जनता भीतीच्या वातावरणामुळे भयभीत झालेले आहेत। शासन याकडे लक्ष देईल का? आज महाराष्ट्रभरातून 100पेक्षा अधिक जीव या बिबट्यापायी व वाघापायी मुकावे लागलेले आहे। अनेकांच्या संसारात उद्ध्वस्त झालेले आहेत। हा खडा सवाल सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून गुंजत आहे। नमस्कार, मी चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 चॅनल मुख्य संपादक। वन्यजीवसोबत जगणारा प्राणी म्हणजे हा बिबट्या आणि वाघ यांच्या महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यात देखील यांची मोठी चर्चा ऐकायला येत आहे। वन्यजीव म्हणून सहज नाव काढले म्हणजे यांचे नाव सगळ्यात अगोदर पुढे येते। या ठिकाणी शासन याकडे लक्ष देईल का असा खडा सवाल सर्वत्र उभा राहिलेला आहे। होणारा कहर व या ठिकाणी त्यातून निर्माण झालेली भीती व दहशतीचे वातावरण यापायी झालेले आहे। बिबट्या आता एक नसून अनेक बिबट्यांची संख्या महाराष्ट्रभरातून खेडोपाडी असो, शेती शिवारातून असो या शहरी भागामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आज दिवसाढवळा होताना दिसून येत आहे। मात्र याकडे शासन परिपूर्ण पद्धतीने दुर्लक्ष करत आहे। नंदुरबार जिल्ह्यातले उदाहरण घेतलं म्हणजे अक्कलकुवा, तळोदा, शहादा या परिसरामध्ये व तापी किनारी बहुतांशी ठिकाणी पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून हा बिबट्या वाघ या ठिकाणी आढळून आलेला आहे। नुकतेच 2 वर्षाच्या दरम्यान शहादासारख्या शहरामध्ये एका रुग्णालयातून बिबट्याने भर दिवसा पहाटे होत असताना भर दिवसात शिरकाव केला। या ठिकाणी यंत्रणा सज्ज असल्यामुळे त्या ठिकाणी जीवितहानी ही टळली होती व लागलीच वन विभागाला पाचारण केल्यामुळे या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात त्या ठिकाणी यश आले होते। अनेक वेळा तळोदा तालुक्यातून ठिकठिकाणी शेती शिवारातून गाव पातळीवर या ठिकाणी बिबट्याचा शिरकाव झाल्यामुळे त्या ठिकाणी देखील वन विभागाला ते पकडण्यात यश आले। मात्र पुन्हा तेच होत असल्यामुळे जनता ही वैराण झालेली आहे। तळोदा शहरातील तर बायपास रस्त्यावर असलेल्या कॉलन्यांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी बिबट्याचा शिरकाव होताना दिसलेला आहे। त्याचप्रमाणे अक्कलकुवा या ठिकाणी सोरापाडा परिसरामध्ये कायमस्वरूपी बिबट्याचा शिरकाव असतो। जांभली नर्सरी सांगितली म्हणजे वन विभागाचे केंद्रबिंदू असताना देखील या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे। ठिकठिकाणी पिंजरे लावलेले आहेत, ते फक्त नावालाच, त्याचा कोणत्याही प्रकारे आज उपयोग होताना दिसून येत नाही। धुळे जिल्ह्यातून साक्री, पिंपळनेर, नाशिक जिल्ह्यातून निफाड, सिन्नर, बागलाण, दिंडोली, इगतपुरी, कळवण, देवळाली कॅम्प या ठिकाणी देखील बिबट्याने मोठ्या प्रमाणात कहर केल्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। पुणे जिल्ह्यातून मंचर, जुन्नर, नारायणगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर या ठिकाणी वाढती संख्या बघता आज जनतेला एकटं फिरणं देखील दिवसाढवळ्या कठीण होत चाललेलं आहे। या वाढत्या लोकसंख्येवर हालचालींवर नियंत्रण ठेवणे तितकेच काळाची गरज झालेली आहे। एक बिबट्या मादी आपल्या बछड्यांसह सर्रासपणे आहे त्या मुकाट अशा परिस्थितीमध्ये वावरताना दिसून येत आहे। बिबट्या आढळणे, त्याचे बछडे, वाघ, त्यांचे पिल्लू ही संख्या थांबेल का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। दाट जंगलात राहणारा बिबट्या व वाघ आढळणे हे स्वाभाविक होते। मात्र जिकडे तिकडे सर्वत्र आहे ते जंगल नष्ट करून वनपट्टे निर्माण केलेत। वनपट्टे निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाची हानी झाल्यामुळे या हिंस्र प्राण्यांना राहण्यासाठी जागा नसल्यामुळे हे सहज शहरी भागात देखील वावर करताना दिसून येत आहे। डोंगरदऱ्यातून होणारं रस्त्यांचे विस्तारीकरण, वन जमिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, वनपट्ट्याचे रूपांतर
असल्यामुळे की आज आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जंगलातले हिंस्र प्राणी शेतात ग्रामीण भागात वावरताना सहजरित्या दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर शहरी भागात देखील यांचा वावर मुकाटपणे दिसत आहे. राज्यभर ऊस केळी मोठ्या प्रमाणात ही बागं आहेत. या बागांमध्ये 14 एकरचे हे पीक असल्यामुळे या ठिकाणी 3 ते 4 महिन्याचे पीक झाल्यानंतर या ठिकाणी सहजरित्या बिबट्या वाघ लपण्यासाठी जागा निर्माण होते. बारमाही या ठिकाणी पाणी सोडल्या जात असल्याने गारवा या ठिकाणी असताना या ठिकाणी नेहमी यांच्या बसण्याची व प्रजनन संख्या वाढण्याची जागा ही निर्माण हे स्वतः करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे देखील जावं लागत असतं. शासन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला अथवा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर शासन मोठ्या प्रमाणात निधी देखील देत असेल, मात्र त्या निधीचं काय आहे तो पैसा अल्प वेळेमध्ये संपून जातो. मात्र माणसाचं आयुष्य कायमस्वरूपी त्या घराला एक वंचित करून चालले जाते. बिबट्याची प्रजनन संख्येचा अगर विचार केला असता 1 किंवा 2 पिल्लू या ठिकाणी ती मादा जन्माला घालत नाही तर कमीत कमी 4 ते 5 पिल्लू या ठिकाणी ती जन्माला घालत असते. या विषयावर हिवाळी अधिवेशनातून मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय हा झालेला आहे. निदान या ठिकाणी काही मार्ग निघेल का ह्या दृष्टिकोनातून सत्ताधारी पक्षाचे आमदार असो तर विरोधी पक्षाचे आमदार असो, सत्ताधारी पक्षाचे मंत्री महोदय यांनी वन विभागाचे मंत्री यांना साकडे घातले की याच्यावर आपल्याकडे उपाययोजना असेल तर तात्काळ आहे त्या बिबट्यांना जेरबंद करा अथवा त्याच्यावर काय निर्णय निघत असेल तर तो मार्ग काढा. जेणेकरून ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लागले पाहिजेत. ठिकठिकाणी ड्रोनचा वापर हा झाला पाहिजे. कारण आहे त्या परिस्थितीमध्ये जनतेला मुकाटपणे आपल्या कामासाठी जाताना येताना मोठ्या अडचणीचे होत असते. एवढेच नव्हे तर मेन हायवेच्या रस्त्यावर देखील राज्यमार्गांवर देखील मुकाटपणे हे वावरताना दिसून येत असतात. असे गऱ्हाणे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर या ठिकाणी व्यथा मांडण्यात आली व राज्यातून 100पेक्षा अधिक जीव गेल्यामुळे या ठिकाणी संतप्त भावना देखील निर्माण झालेल्या होत्या. पशूंचे हानीचे विचार केला असता साधारणतः पूर्ण महाराष्ट्रभरात 500पेक्षा अधिक असावेत, मात्र शासनाकडे याचा आकडा 150 ने 200च्या घरात आहे. शासन परिपूर्ण पद्धतीने या ठिकाणी लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी शेतीचा वापर लोकांनी टाळलेलं आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची शेती सोडून सीमावर्ती भागात असलेले गुजरात राज्यामध्ये आपल्या पोटाची उपजीविका भागविण्यासाठी, पोटाची खळगी भागविण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी जाणं पसंत केलेलं आहे. आणि असा आज विचार केला असता पूर्ण सातपुडा खाली होताना दिसून आलेला आहे. गावचे गाव या भयापोटी भीतीपोटी जनता आपल्या सुरक्षित जागेवर जाऊन पोट भरण्यासाठी जागा निवडलेली आहे. यावेळी ही गऱ्हाणे मांडताना अक्कलकोट विधानसभाचे आमदार आमशा पाडवी, अहमदनगर जिल्ह्याचे आमदार पारनेर मतदारसंघातले काशीनाथ मोराठे, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयवंत पाटील, मुंबई उपनगर येथील दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू, नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे आदींनी या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढे ही व्यथा मांडली. वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक उत्तर देत योग्य ते उपाययोजना करण्याचा निर्णय आम्ही तात्काळ घेऊ. या ठिकाणी तात्काळ विशेष अशी बैठक बोलावून या ठिकाणी निर्णय काढला जाईल. मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी योग्य ती सल्ला त्यांच्याकडून घेतले जाईल. वरिष्ठ पातळीवरून जे काही मार्ग निघतील ते तात्काळ काढण्याचे प्रयत्न करू असे त्यांनी या ठिकाणी सभेला आश्वासित केलेले होते. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व बघण्यासाठी आपण श्रीजी न्यूज 24 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.